न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। आधी नीट, आता MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याच्या चर्चेने खळबळ। संभाजी ब्रिगेडचा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जागरण गोंधळ। देशभरात नीट पेपर फुटी प्रकरणाने तरुणांमध्ये आधीच तीव्र असंतोष असताना आता महाराष्ट्रातही स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांमुळे वातावरण कमालीचे तापले आहे। MST CET परीक्षेतील संशयास्पद गुण, TET गैरव्यवहार आणि मार्च 2026 मध्ये पार पडलेल्या MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याच्या दाव्यांमुळे विद्यार्थी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे। या सर्व प्रकरणांच्या निषेधार्थ आणि न्यायाच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ घालत आक्रमक ठिय्या आंदोलन करण्यात आले। आज आंदोलन करताय, कुठेतरी विद्यार्थ्यांवर अन्याय झालाय, राज्यभर आंदोलन सुरू आहे, काय नेमकी भूमिका आहे आणि पुढची भूमिका काय राहील? आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयासमोर आमचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष माननीय राजदादा परकाळे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही जे आंदोलन केलं, या आंदोलनाचा उद्देश म्हणजे आज भारत देशाचा आपण कणा पाहिला जो तरुण आहे, हा तरुण KG ते PG इथपर्यंत उद्ध्वस्त करण्याचं काम हे भारत सरकार करत आहे। कुठल्याही परीक्षेवरती आज तरुणाचा भरोसा राहिलेला नाही, कारण की या सरकारने सर्वत्र त्या ठिकाणी भ्रष्टाचार करून या ठिकाणी तरुणाचा विश्वास या यंत्रणेवरचा उडवलेला आहे। म्हणून संभाजी ब्रिगेड या विषयामध्ये काम करून कुठेतरी या तरुणांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी आंदोलन उभं करत आहे। संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोजदादा आखरे यांच्या सूचनेनुसार आज महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती ठिय्या आंदोलन होत आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज अहिल्यानगर या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचं आंदोलन होत आहे। MPSC मधला पेपर फुटीचा घोळ, त्याच्यानंतर MSc मधला घोटाळा आणि TET रद्द करा हे 3 विषय घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सरकारला मी जाहीर आवाहन करतो की यापुढे कुठलीही परीक्षा ऑनलाईन घेऊ नका। तुम्ही तसा प्रयत्न केला तर आम्ही त्या भाषेत उत्तर देऊ। तुम्ही ही परीक्षा रद्द करा, गोरगरिबांच्या जीवावरती उठलेला आहात हे थांबवा, बंद करा। सरकार आल्यापासून सर्वसामान्य जनतेचं हित डोळ्यासमोर न ठेवता धनदांडग्यांचं हित जोपासण्याचं काम केलं। दुर्दैव आहे की शैक्षणिक क्षेत्रासारख्या एका अतिशय चांगल्या क्षेत्रामध्ये ज्या त्या ठिकाणी भारताला महासत्ता बनवण्याची क्षमता आणि ताकद आहे, त्या क्षेत्रामध्ये सुद्धा धनदांडग्यांना घुसून त्या माध्यमातून त्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असलेला दिसून सुद्धा तो पाठीशी घालत जनसामान्यांचे, गोरगरिबांच्या मुलांवर, विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय। आणि अतिशय सदोष अशा या शिक्षण पद्धतीत मागच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात पेपर फुटीचे प्रकार घडतायत। या सर्व बाबी पुढे येत आहेत। असं असून सुद्धा ते दडपण्याचं घाणेरडं कृत्य आणि काम हे सरकार करतंय। याच महाराष्ट्रामध्ये मुलीच्या परीक्षेमधील गुणांच्या फेरफार प्रकरणी एका मुख्यमंत्र्याने तात्काळ 2 दिवसात हायकमांडच्या सांगण्यावरून राजीनामा दिला होता। शिवाजीराव निलंगेकर, बाबासाहेब भोसले, त्याला म्हणतात नैतिकता। काल परवा जो राजीनामा दिला, 28 नीटच्या विद्यार्थ्यांचा बळी घेऊन दिलेला राजीनामा हा नैतिकतेला धरून नाही। दुसऱ्या दिवशी त्या संबंधिताचं स्वागत ज्या पद्धतीनं या NDAच्या लोकांनी केलं, हे कुठेतरी लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केलाय। आणि म्हणून याच्या तीव्र निषेध करत आज अहमदनगर जिल्ह्याच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन, जागरण गोंधळ घालत धरणे आंदोलन करतोय। महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे आणि संभाजी ब्रिगेड येत्या 9 ऑगस्टला क्रांती दिनी क्रांतिकारी पाऊल उचलून या सर्व बाबींचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार, मी इयत्ता 12वीची विद्यार्थिनी समृद्धी सासवडे। तर आज महाराष्ट्रात भरपूर विद्यार्थी असे आहेत जे उद्याचे स्वप्न पाहून कष्ट करतायत। प्रत्येकाला वाटतं की मी उद्या डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल किंवा सरकारी अधिकारी बनेल। पण जर हे पेपर असेच लीक होत आहेत, पेपर फुटतायत, त्या विद्यार्थ्यांचं उद्याचं स्वप्न हे आजच फुटू राहिले। आणि जो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतोय, त्याचे आई वडील त्याला कष्ट करून पैसे पुरवतायत, आणि जर ते पेपर उद्याच फुटत असतील, उद्याच ते पेपर रद्द होत असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं काय? असाच प्रश्न जर आता मला उद्या CET द्यायची, पण जर मी ती CET देऊन खरंच मला उद्या फायदा होणार आहे का, असाच प्रश्न माझ्या समोर उभा राहिला। आणि म्हणून आज मी इथे उपस्थित आहे। आणि ते झालंच, पण माझे छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने आज आपण इथे सर्वजण आहोत। आणि त्याच शिवरायांचा इतिहास हा पाठ्यपुस्तकातून रद्द करण्यात येत आहे। सरकारला एवढीच विनंती आहे की हा इतिहास प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे। ही शिक्षण व्यवस्थापकांचं हे कार्य आहे। आणि काय म्हणतात ना त्याला, CET
परीक्षा द्यायच्या आधीच असे जर पेपर फुटत असतील तर विद्यार्थ्यांनी उद्या करायचं काय? माझी सरकारला एवढीच विनंती आहे की आम्ही हे सर्व जिजाऊंचे लिख आज इथे जमलेलो आहोत, हे जे आंदोलन झालंय याची सरकारने खोलवर जाऊन सकल लक्षता घ्यावी आणि आम्हाला ह्या आंदोलनाचं जे काही आंदोलन झाले आहे त्याचा फायदा होईल, म्हणजे आम्हा विद्यार्थ्यांना उद्या त्याचा फायदा होईल किंवा अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.